नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील मोठी बातमी जाणून घेऊया. तुम्ही सध्या हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात त्या जिल्ह्याचे नाव कमेंट मध्ये सांगा. दिवसाची पहिली बातमी अशी आहे की कंडक्टरने मराठीत उत्तर न दिल्याने त्याला मारहाण. महाराष्ट्र कर्नाटक दरम्यान बस सेवा बंद. कर्नाटकातील बेलागावी येथील सन्ना बालेकुंद्रीज्वल कन्नड भाषेत बोलल्याबद्दल केएसआरटीसी बस कंडक्टरवर हल्ला झाल्यानंतर कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर तणाव वाढला आहे. परिणामी दोन्ही राज्यांमधील बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरसह काही भागात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे कार्यकर्त्यांनी कर्नाटक बसेस थांबवून निषेध केला. हल्लेखोरांनी बसेसवर भगवे झेंडे बांधले आणि त्यावर काल्या शाईने जय महाराष्ट्र लिहिले असा आरोप आहे. या घटनांमुळे कर्नाटकने महाराष्ट्राला जाणाऱ्या सर्व बस सेवा बंद केल्या आहेत. निपाणी, चिक्कोडी आणि बेलागावी मार्गे कोल्हापूरला जाणाऱ्या सर्व केएसआरटीसी बसेस थांबवण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. एमएसपी आधारित खरेदीतील अनियमिततेवर फडणवीस सरकार कृती मोडमध्ये. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एमएसपी किमान आधारभूत किंमत आधारित कृषी उत्पादन खरेदीतील अनियमिततेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारने जारी केलेल्या आदेशामुळे माजी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी मागील सरकारच्या काळात प्रस्तावित केलेल्या नोडल एजन्सी म्हणून राष्ट्रीय कृषी सहकारी महासंघ NFED ची नियुक्ती करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार नोडल एजन्सीची नियुक्ती, रणनीती तयार करणे आणि खरेदी एजन्सीची निवड यासाठी एक नवीन धोरण तयार करण्याची योजना आखत आहे. तसेच ज्या एजन्सी निर्धारित मानकांची पूर्तता करणार नाहीत त्यांची मान्यता रद्द केली जाईल. 3 महिन्यांत तिसऱ्यांदा एकत्र दिसले उद्धव आणि राज ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी रात्री मुंबईतील अंधेरी येथे एका लग्न समारंभात शिवसेना UBT प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची भेट घेतली. सरकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र दिसले. महायुती आणि महाविकास आघाडी MVA युतीमध्ये फूट पडण्याच्या अटकलात असताना ठाकरे बंधूंच्या वारंवार होणाऱ्या बैठकांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. असेही म्हटले जात आहे की मनसे आणि उद्धव गट राज्यातील महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांचे राजकीय मतभेद सोडवू इच्छितात. माजी मुख्यमंत्र्यांच्या मला हा लक्षात घेऊ नका या विधानावर अजित पवार म्हणाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मला हा लक्षात घेऊ नका या विधानाने एकनाथ शिंदे यांनी कोणावर निशाणा साधला हे स्पष्ट नाही. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अजित पवार यांनी स्वतः प्रश्न उपस्थित केला की शिंदे हे शिवसेना UBT बद्दल बोलत आहेत की दुसऱ्या कोणाबद्दल. तालकटोरा स्टेडियम मध्ये शिंदे यांच्या उपस्थितीत अजित पवार म्हणाले की अलीकडेच एकनाथजींनी मला हलके घेऊ नका असा वाक्यांश वापरला होता. तथापि त्याचे लक्ष्य कोण होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि अजित पवारांच्या भाषणानंतर शिंदे यांनी यावर सविस्तर माहिती दिली नाही. वृत्तसंस्था PTI नुसार कार्यक्रमादरम्यान शिंदे म्हणाले की मला हलक्यात घेऊ नका ही टिप्पणी 2 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा संदर्भ देत होती. त्याच्या वेळी अजित पवार म्हणाले की महायुतीमध्ये कोणताही दुरावा नाही. 10वीच्या परीक्षा केंद्रावरील तो व्हिडिओ आणि रील बद्दल शिक्षण विभागाने दिले स्पष्टीकरण. एका धक्कादायक घटनेत अकोल्यात 10वीच्या परीक्षा केंद्राचा पहिला पेपर सोडवताना विद्यार्थी एक रील तयार करत होते. हे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. परीक्षा केंद्रात मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी असतानाही शिक्षण विभागाने परीक्षा केंद्राचे बेकायदेशीर चित्रीकरण केल्याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. शिक्षण विभागाने स्पष्ट केले की ही दिशाभूल करण्यासाठी व्हिडिओमध्ये छेडछाड केली गेली होती आणि फुटेजमध्ये दिसणारे वर्ग खोल्या परीक्षा केंद्राच्या नाही. या प्रकरणात केंद्रीय प्राधिकरणाकडून अहवाल प्राप्त होताच सायबर क्राईमला माहिती दिली जाईल. बसमध्ये हरवलेली 10 लाख रुपयांची दागिने भरलेली बॅग एका महिला प्रवाशाला परत करण्यात आली. सोलापूर मधील करमाला एसटी बस डेपो ज्याची खराब अवस्था, अपुरी स्वच्छता आणि खराब रस्त्यामुळे नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. त्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये अलीकडेच प्रामाणिकपणा आणि कर्तव्याची भावना उदयास आली आहे. एसटी बसमध्ये एका महिला प्रवाशाकडून विसरलेली 10 लाख रुपयांची सोन्याची दागिने असलेली बॅग संबंधित प्रवाशाला परत करण्यात आली. त्यामुळे करमाला एसटी डेपोचे नाव सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चेत आले आहे. MPSCच्या विलंबामुळे शेकडो राज्यसेवा उमेदवार नाराज. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC राज्यसेवा 2023 परीक्षेचा निकाल 3 महिन्यांपूर्वी जाहीर केला. यानंतर अपील वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. तथापि आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे 3 महिन्यांनंतरही संपूर्ण प्रक्रिया रखडलेली आहे. यशस्वी उमेदवारांना प्राधान्य देणे, नंतर तात्पुरती यादी पुन्हा जाहीर करणे, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय देणे आणि त्यानंतरच्या सर्व प्रक्रिया थांबवण्यात आल्या आहेत. म्हणूनच नागरी सेवांसारखी महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही उमेदवार निराश राहतात.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दोघांना अटक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीवर बॉम्ब टाकण्याची धमकी देणारे ईमेल पाठवणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची ओळख पटली आहे. ती मंगेश वायाल 30 आणि अभय शिंगणे 22 अशी. तो बुलढाणा जिल्ह्यातील देवलगाव राजा शहरातील आहे. मर्सिडीजच्या विधानावरून महाराष्ट्रातील राजकीय गोंधळ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मर्सिडीज कारबद्दल केलेल्या विधानानंतर वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. रविवारी पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्या दरम्यान त्यांनी हातात खेळण्यांच्या मर्सिडीज गाड्या घेतल्या होत्या. तसेच रश्मी ठाकरे यांनी सोमवारी मातोश्री येथे एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे, ज्यामध्ये निषेधाची रणनीती ठरवली जाईल. एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का. महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा मतभेद दिसून येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक धक्का दे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसपी आधारित कृषी उत्पादन खरेदी मधील अनियमिततेबद्दल कडक टीका केली आहे. सरकारी आदेशामुळे माजी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय कृषी सहकारी महासंघ NAFED ची प्रस्तावित नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार नोडल एजन्सीची नियुक्ती, तयार केलेली रणनीती आणि खरेदीसाठी एजन्सीची निवड याबाबत एक नवीन धोरण तयार करणार आहे. तसेच निकष पूर्ण न करणाऱ्या एजन्सीची मान्यता रद्द केली जाईल. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात माजी सीईओला अटक. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात कारवाईची प्रक्रिया सुरूच आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला EOV तिसरे यश मिळाले आहे. EOW टीमने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी सीईओ अभिनय भोयन यांना अटक केली आहे. 45 वर्षीय अभिनय भोयन यांना 2019 मध्ये बँकेचे सीईओ बनवण्यात आले. अभिनय भोयन यांच्या आधी दमयंती सालुंके हे सीईओ होते. दमयंती सालुंके कार्यकारी संचालक झाल्यानंतर अभिमन्यूला बढती मिळाली. अभिनय भोयन 2008 पासून न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेशी संबंधित होते. झोपडपट्टीवासियांना पहिल्या मजल्यावर मोफत घरे. आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या सर्व झोपडपट्टीवासियांना मोफत किंवा अनुदानित घरे देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार गोपाल शेट्टी यांनी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडपट्टीवासियांना मोफत घरे मिळावीत किंवा जर ते शक्य नसेल तर शुल्क आकारून किंवा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे मिळावीत यावर शेट्टी ठाम आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत जुन्या झोपडपट्टी पुनर्विकास करताना पहिल्या मजल्यावर आणि त्यावरील मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना मोफत घरांचा लाभ देता येत नव्हता. प्रदूषण रोखण्यासाठी महालक्ष्मीच्या धोबी घाटावर महापालिकेच्या खर्चाने पीएनजी बसवण्याचा निर्णय. महानगरपालिका प्रशासनाने बेकरी उद्योगाला लाकडापासून बनवलेल्या ओव्हनचे स्वच्छ इंधनात रूपांतर करण्यासाठी नोटीस बजावली आहे आणि कारवाईचा इशारा दिला आहे. तथापि महालक्ष्मी येथील प्रसिद्ध धोबी घाटाला महापालिकेच्या खर्चाने पीएनजी पाईप नॅचरल गॅस कनेक्शन दिले जाईल. वॉशिंग स्टेशनवर पाणी गरम करण्यासाठी लाकूड जाळल्याने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे. या कामावर पालिका 24 कोटी रुपये खर्च करणार आहे. मालेगाव मध्ये आगीत 8 दुकाने जळून खाक. मालेगाव येथील किडवाई रोडवरील 8 मोबाईल फोन आणि फर्निचर दुकानांना रविवारी आग लागली, ज्यात सुमारे 50 लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली. 2 तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. कोहलीचे एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 14,000 धावाचे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानच्या 6 विकेट्सने पराभव केला. विराट कोहलीच्या शतकाच्या मदतीने भारताने दुबई स्टेडियमवर 45 चेंडू शिल्लक असताना 242 धावांचे लक्ष्य एकतर्फी पद्धतीने गाठले. रविवारचा दिवस रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या नावावर विक्रमांचा होता. कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14,000 धावा केल्या. त्याने या फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक झेल घेतले. रोहितने एकदिवसीय सामन्यात सलामीवीर म्हणून सर्वात जलद 9,000 धावा केल्या. भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यात सलग 12व्यांदा नाणेफेक गमावली. नीलम गोऱ्हे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पैसे घेतले पण तिकीट दिले नाही. ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एका मराठी साहित्य संमेलनात ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज कार मिळाल्या तर पद मिळते हे खरे आहे असे विधान केल्यानंतर त्या अडचणीत सापडल्या आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे महिला कार्यकर्त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात निषेध केला आहे आणि अनेक नेत्यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्लाही केला आहे. दरम्यान संजय राऊत म्हणाले, विनायक पांडे आणि अशोक हरणवाल यांना विचारा की नीलम गोऱ्हे यांनी कामगारांना कसे लुटले. त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावरही अनेक आरोप केले आहेत. नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी खेद व्यक्त करत म्हटले की नीलम गोऱ्हे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी माझ्याकडून पैसे घेतले होते पण मला उमेदवारी दिली नाही. ते TV9 मराठीशी बोलत होते.
शिक्षण मंडळाचे म्हणणे आहे की प्रश्नपत्रिका फुटली नव्हती. महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयात 10वीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी मराठी मातृभाषेचा पहिला पेपर फुटला. त्यामुळे सरकारची कॉपी मुक्त मोहीम अपयशी ठरली असली तरी शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्राला पाठिंबा दिला आहे आणि मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याची पुष्टी केली आहे. न्यू इंडिया बँकेचे माजी सीईओ अभिमन्यू भोयन यांना अटक. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने माजी सीईओ अभिमन्यू भोयन यांना अटक केली आहे. तपासकर्त्यांनुसार भोन 2008 पासून बँकेशी संबंधित आहेत आणि 2090 ते 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत ते मुख्य कार्यकारी अधिकारी होते. अभिमन्यू भोयन यांच्या पूर्वी दमयंती सालुंके न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या सीईओ होत्या असे OW अधिकाऱ्यांनी सांगितले. दमयंती बँकेच्या कार्यकारी संचालक बनल्या आणि त्यानंतर अभिमन्यूला 2029 मध्ये सीईओ पदावर बढती देण्यात आली. सप्टेंबर 2024 मध्ये बँकेने अभिमन्यूला सीईओ म्हणून सेवा वाढवण्यासाठी अर्ज केला होता आणि त्यासाठी RBI कडून परवानगी मागितली होती. तथापि RBIने त्यावेळी मुदतवाढीची विनंती नाकारली होती. रघुनाथ पाटील म्हणाले की शेतकरी संघातांच्या राज्यव्यापी कर्जमुक्ती आंदोलन वधील सभा निवडणुकीत सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे संपूर्ण महाराष्ट्रात कर्जमुक्ती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे किसान संघाचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी सांगितलं. संघटनेची बैठक शुक्रवारी झाली. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी पाटील म्हणाले की शेतकरी संघटनेने रयतचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 19 फेब्रुवारी पासून ते महाराष्ट्रात सरकारच्या धोरणाचे बली ठरलेले शेतकरी साहेबराव करपे यांच्या स्मृती दिनापर्यंत कर्जमुक्ती मोहीम सुरू केली आहे. तर मित्रांनो, ही आज महाराष्ट्रातील मोठी बातमी होती. तुम्ही सध्या ज्या जिल्ह्याचा हा व्हिडिओ पाहत आहात त्याचे नाव सांगा.